नमस्कार, लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोलापुरी मसाला किंवा काळं तिखट। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 250 ग्राम धने, 250 ग्राम सुकं खोबरं, 30 ग्राम दगडफूल, 20 ग्राम तेजपान, 10 ग्राम शहाजिरे, 50 ग्राम जिरे, 10 ग्राम काळी मिरी, 10 ग्राम दालचिनी, 10 ग्राम लवंग, 10 ग्राम खसखस, 20 ग्राम मसाला वेलची, 10 ग्राम हिरवी वेलची, 10 ग्राम बडीशोप, 10 ग्राम मायपत्री, 10 ग्राम जावित्री, 10 ग्राम मेथीदाणे, 50 ग्राम मोहरी, 10 ग्राम हिंग, 30 ग्राम हळद, 10 ग्राम स्टार फूल, 20 ग्राम सुंठ, 2 जायफळं, 20 ग्राम तीळ, 1 किलो बारीक करून सुकवलेले कांदे, 400 ग्राम सनफ्लॉवर ऑइल, 10 ग्राम जाडं मीठ, 500 ग्राम लवंगी मिरची, 500 ग्राम बेडगी मिरची। दोन्ही मिरच्या उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेतल्या आहेत। प्रथम कढईमध्ये 200 ग्राम तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालून चांगले लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कलर आल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच तेलामध्ये सुकवलेला कांदा देखील लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लालसर कलर आल्यानंतर तो काढून घ्यायचा आहे। आता आपण हिंग घालून ते फुलेपर्यंत तळून घेणार आहोत। त्यानंतर मोठी वेलची देखील तळून घ्यायची आहे। त्यानंतर हिरवी वेलची चांगली फुलेपर्यंत तळून घ्यायची आहे। हिरवी वेलची अशा प्रकारे फुलल्यानंतर ती काढून घ्यायची आहे। आता आपण दालचिनी तळून घेणार आहोत। दालचिनी देखील चांगली लालसर रंगावर आल्यानंतर ती काढून घ्यायची आहे। आता आपण स्टार फूल तळून घेणार आहोत। स्टार फूल अशा प्रकारे फुलल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत। ते देखील लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता आपण मायपत्री आणि जायपत्री एकत्र तळून घेणार आहोत। अशा प्रकारे एकसारखे आकाराने असलेले मसाले एकत्र तळून घेतले तरी चालतात। आता आपण सुंठ तळून घेणार आहोत। सुंठ तळण्या अगोदर तिला बारीक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बारीक तुकडे करून सुंठ तळून घेतल्यामुळे ती आतपर्यंत तळली जाते। आता आपण हळद तळून घेणार आहोत। अख्खी हळद देखील फोडून बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तिला तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे हळद फुलून आल्यानंतर ती बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपण जायफळ तळून घेणार आहोत। जायफळ तळण्या अगोदर त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत। अशा प्रकारे जायफळ तेलामध्ये अशा प्रकारे फुलल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत। आता आपण हे तेल काढून बाजूला ठेवले आहे आणि दुसरे तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरे आणि लवंग घालून ते देखील चांगले लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच तेलामध्ये तमालपत्र अशा प्रकारे बारीक कट करून चांगले लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण धने देखील चांगले भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे लालसर रंगावर आल्यानंतर धने काढून घ्यायचे आहेत। आपण जे तेल बाजूला काढले होते तेच तेल पुन्हा गाळून वापरणार आहोत।
आता आपण 2 चमचे तेल घालून त्यामध्ये दगडफूल तळून घेणार आहोत। अशा प्रकारे थोड्याशा काळसर रंगावर आल्यानंतर ते काढून घेणार आहोत। आता आपण कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्येच आपण तीळ आणि खसखस घालून चांगली परतवून घेणार आहोत। तीळ आणि खसखस चांगली भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण शहाजिरे आणि मेथी घालून ती देखील चांगली भाजून घेणार आहोत। आता आपण कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतले आहे। त्यामध्ये जिरे घातले आहेत। जिरे चांगले भाजून झाल्यानंतर त्यामध्येच बडीशोप घालणार आहोत। बडीशोप देखील चांगली भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे लालसर रंगावरती आल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत। आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत। कढईमध्ये मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये वरून तेल घालायचे आहे। असं केल्यामुळे मिरच्यांना सर्व बाजूने तेल लागते आणि मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातात। अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या भाजून घेणार आहोत। बेडगी मिरची देखील आपण अशाच प्रकारे वरून तेल घालून चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या भाजून झाल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या आणि मसाले भाजून तयार झाले आहेत। सर्व मिरच्या आणि मसाले तळून झाल्यानंतर आपण खोबरं आणि कांदा मिक्सरवर बारीक दळून घेणार आहोत। अशा प्रकारे आणि मसाला कुटताना ते मसाल्याबरोबर मिक्स करून घेणार आहोत। हा मसाला खूप झणझणीत आणि चविष्ट बनतो। अशा प्रकारे आपला मसाला दळून तयार झाला आहे। एवढ्या साहित्यातून साधारण 2 किलो 700 ग्रॅम एवढा मसाला तयार झाला आहे। मसाला वर्षभर टिकून राहण्यासाठी चिनी मातीची किंवा काचेची बरणी घेऊन तिला स्वच्छ करून उन्हामध्ये 2 ते 3 तास वाळवून घ्यायची आहे किंवा सुकवून घ्यायची आहे। त्यानंतर बरणीमध्ये अशा प्रकारे हिंगाचे 2 खडे घालून नंतर मसाला भरून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे आपला मसाला वर्षभर टिकतो। अशा प्रकारे आपला मसाला अतिशय सुंदर आणि चविष्ट असा बनला आहे। तेव्हा तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।